मानवनिर्मित ऐतिहासिक स्मारक म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो ताजमहल, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, इजिप्तचे पिरॅमिड्स वगैरे वगैरे. तर या सगळ्या इमारती आर्किटेक्चरचं बेस्ट एक्झाम्पल तर आहेतच. त्या तिथल्या बेसिक रिजनचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसासुद्धा जपतात. आणि मोर दॅन दॅट ते खूप जणांसाठी एक आयडियल ट्रॅव्हल डेस्टिनेशनसुद्धा असतात. म्हणजे बकेट लिस्टमध्ये ॲडसुद्धा केलेलं असतं. त्यापैकीच एक आहे आयफेल टॉवर. इनफॅक्ट माझीसुद्धा एक मैत्रीण होती कॉलेजमध्ये, बॅचमेट होती. तिचं तर स्वप्न होतं की लग्नानंतर नवऱ्यासोबत हनीमून आयफेल टॉवरलाच जाऊन सेलिब्रेट करायचा. तसं तर ती गेली सिंगापूरलाच. बट स्वप्न पाहायला कुठं पैसे लागतात, पूर्ण करायला लागतात. तर हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस. आजच्या आपण यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आयफेल टॉवर, ज्याला पॅरिसचा मानबिंदू समजलं जातं, तर त्याच्या क्रिएशन मागची रहस्य काय आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रीडर्स_डायसला इंस्टाग्रामवर फॉलो पण करा. आणि असे छान छान सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आयफेल टॉवरच्या निर्मितीमागचं रहस्य जाणून घेण्याआधी आय वॉन्ट टू टेल यू की मी ही स्टोरी कुठे वाचली. कथाशोधांच्या सायन्स स्टोरिया हे पुस्तक आहे डॉक्टर प्रज्ञावंत देवळेकर यांचं. तर ह्यांचे असे 3 पुस्तकं आहेत सायन्स स्टोरिया नावाचे. त्याच्यामध्ये अशा छान छान स्टोरीज आहेत. त्यातल्या या एका पुस्तकामध्ये मी ही स्टोरी वाचली आणि ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर यात असं सांगितलं आहे की गुस्ताव आयफेल नावाचा एक आर्किटेक्चरल इंजिनियर होता. त्याच्या नावावरून आयफेल टॉवर असं नाव पडलं गेलं, म्हणजे बेसिकली क्रेडिट दिलेत. बट तुम्हाला ताज्जुब होईल हे जाणून घेऊन की कॉन्सेप्ट त्याची नव्हतीच. कॉन्सेप्ट होती दुसऱ्या दोघांची. त्यांचं नाव होतं मॉरिस कोचलिन आणि एमिल नॉगेर. म्हणजे असं कॉर्पोरेट लाईफमध्ये पण असं खूप वेळा होतं की काम कोणीतरी एक जण करतं, क्रेडिट तिसऱ्यालाच मिळतं. इथंही तसंच झालंय. बट नाव इट हॅज बिकम हिस्ट्री, सो आपल्याला काही बोलायचा अधिकार नाही. तर कन्सेप्ट या दोघांची होती आणि ते दोघं आयफेलच्या कंपनीमध्ये काम करत होते. त्यांनी आयफेलच्या अंडरच या टॉवरचं बांधकाम पूर्ण केलं. तर ते बांधकाम करण्याआधी एक बेसिकली आराखडा बनवत असतात, नाही का, एस्टिमेट शीट, प्लॅन वगैरे बनवत असतात. म्हणजे तुम्ही सिव्हिल इंजिनियर असाल किंवा आर्किटेक्चर असाल तर तुम्हाला आर्किटेक्ट असाल तर तुम्हाला माहितीच असेल. हा आराखडा बनवला होता आणि जागतिक पॅरिस प्रदर्शनामध्ये त्यांनी हा आराखडा सादर केला. म्हणजे बेसिकली स्पर्धाच होती तिथे आणि त्या स्पर्धेमध्ये सगळे मापदंड वगैरे त्यांनी फॉलो केले असतील. तर त्यांना त्या स्पर्धेत यश मिळालं. ते स्पर्धा ते जिंकले, काहीतरी पारितोषिक वगैरे पण काय काय मिळालं असेल. बट मेन प्रॉब्लेम होता की त्याचं इम्प्लिमेंटेशन. म्हणजे शहरामध्ये जेव्हा त्याचं बांधकाम चालू झालं, लोकांनी त्याला खूप विरोध केला, म्हणजे प्रचंड विरोध केला. त्यांना असं वाटलं की यार, म्हणजे काय शहराच्या मधोमध तुम्ही असं एक काहीतरी बांधकाम करताय, धूळ घातल्यासारखं, आमच्या प्रिय शहराच्या सौंदर्याला गालबोट लागले की काय, असं त्यांना वाटलं. हे पण रिलेटेबल आहे की आपल्या घरात असं बऱ्याचदा होतं की इव्हन हा बुकशेल्फ पण असं इकडचं इकडं कुठं असं मूव्ह करायचं असेल, सोफा इकडचं इकडं कुठे हे करायचं असेल, चेंज करायची असेल त्याची जागा, तर बऱ्याचदा त्याच्याला घरातल्या लोकांकडून फार विरोध होतो. आणि तसंच इथे झालं, लोकांनी फार विरोध केला. पण तरी हिस्ट्री तेव्हाच होते जेव्हा तुम्ही विरोधाला पत्करून पण जे करायला पाहिजे ते तुम्ही करता. आणि आयफेलने तेच केलं. या सर्व लोकांचा विरोध सहन करून पण त्याने बांधकाम पूर्ण केलं. आणि मग कालांतराने सरकारने त्याला मान्यता दिली. पण ती मान्यता फक्त 20 वर्षांसाठी होती. म्हणजे मुदत फक्त 20 वर्षांसाठी होती की एवढे 20 वर्ष हे बांधकाम राहील. पुढे काय झालं मग विचार करा. हळूहळू आयफेल टॉवरची लोकप्रियता एवढी वाढली की पॅरिस या शहराची ओळखच आयफेल टॉवरच्या नावावरून होऊ लागली. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्याचं जे जॉग्राफिक लोकेशन आहे तर ते हवामानशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय अभ्यासासाठी एकदम उत्तम, म्हणजे उत्तम आहे. त्यामुळे त्या आयफेल टॉवरचा उपयोग हा प्रयोगशाळा म्हणूनही केला जातो. तिथे बरीचशी वैज्ञानिक उपकरणं सुद्धा ठेवलेली आहेत ज्याच्या माध्यमातून तिथे संशोधन चालतं. आता संशोधन म्हणलं की तिथे संशोधक आलेच, रिसर्च करणारे सायंटिस्ट वगैरे आलेच. तर द बेस्ट पार्ट इज की त्या आयफेल टॉवरचे जे 4 त्याचे कॉलम्स आहेत त्यावरती त्या वैज्ञानिकांना श्रद्धांजली म्हणून 72 अशा सायंटिस्टची नावं त्याच्यावर कोरली गेलेली आहेत. वाव, इट्स बेस्ट पार्ट. म्हणजे माझं नाव तर फक्त आधार कार्डवरच आहे यार. असो.
तर ही होती आयफेल टॉवरच्या निर्मितीच्या रहस्यामागची कहाणी. तुम्हाला जर अशा छान छान स्टोरीज माझ्याकडून हव्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. आणि मला याच्यातून काय शिकायला मिळालं, लर्निंग पार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की आयफेल टॉवर नावाचा हा लक्षवेधक ऐतिहासिक नमुना खूप संघर्षातून पुढे आला आहे. म्हणजे तो पॅरिस शहराची ओळख बनण्याआधी त्याच शहरातल्या लोकांनी त्याला प्रचंड विरोध केलेला आहे, खूप संघर्ष केला आहे त्या आयफेलने सुद्धा आणि त्याच्या टीमने सुद्धा. जर कुठल्याही एका पॉईंटला आयफेलला वाटलं असतं की नाही यार लोकांना नाही आवडत आहे, मी देतो सोडून, तर आपण पुढची पिढी या किती सुंदर म्हणजे क्रिएटिव्हिटीला आपण मुकलो असतो असं मला वाटलं. तर असं असलं पाहिजे की खूप काहीतरी चांगलं होण्याआधी त्याला विरोध हा होतच असतो, पण आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहिलं पाहिजे, ते आपण थांबलं नाही पाहिजे. ते गाणं आहे ना, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बी कुणाची, तसं आहे हे. सो नेक्स्ट टाइम तुम्ही आयफेल टॉवरला व्हिजिट द्याल तर आय एम शुअर तुम्हाला माझी ही स्टोरी नक्कीच आठवेल. सो चला मग आता येते मी. अशा छान छान पुस्तकांचे जर तुम्हाला रिव्ह्यूज अजून हवे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि @_डायसला फॉलो करा. बाकी तुम्हाला तर माहितीच आहे, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.